हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात? बरे आहे ना? ओके. आज आपण साधे समीकरण बघणार आहोत आणि प्लस मायनस डावीकडे लेफ्ट हँड राईट हँड लक्षात ठेवा. आणि हे इक्वेशन सिंपल इक्वेशन इंग्रजीमध्ये म्हणतात आणि मराठीमध्ये साधे समीकरण. एक एक एक्झाम्पल घेऊ. Examples. First, x plus 3 is equal to 5. ही चल राशी, हे स्थिरांक आहे. ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू. ही लेफ्ट साइड आहे आणि ही राईट साइड आहे. ही डावी बाजू इकडची आणि ही उजवी बाजू आहे. आता हे तीन उजव्या बाजूकडे गेले तर काय होणार? मायनस होणार की नाही? डायरेक्ट सांगतो मी. मग x ची व्हॅल्यू x बरोबर काय येणार? 5. जसेच्या तसे हे 3 प्लस आहे, इकडे गेल्यावर काय होणार? मायनस. म्हणजे x इज इक्वल टू किती झाले? याला आन्सर 5 3 गेले, किती राहिले? 2. आता दुसरं घेऊ. एक 2x मायनस 5 इज इक्वल टू 15. आता ही डावी बाजू, ही उजवी बाजू, बरोबर? हे 15 एक नाही 15. 2x मायनस 5 इज इक्वल टू 15. 2x वजा 5 बरोबर 15. बरोबर का नाही? मग आता आपल्याला हे प्रथम एक एक वजा 5 जे आहे ते उजवीकडे न्यायचे. काय होईल मग? वजा 5 उजवीकडे नेले तर बोला लवकर. काय होईल? हे वजा 5 उजवीकडे घेतले, बरोबर? आधी म्हणजेच काय? हे 2x जसे तसे 2x बरोबर 15 जसेचे तसे. आणि हे वजा 5 इकडे गेले उजवीकडे तर काय होणार? अधिक होणार, बरोबर? अधिक 5. मग 2x बरोबर याची बेरीज करा. किती झाली? 2x बरोबर किती झाली? बरोबर 20. मग आता हे 2 आणि x आणि इकडे 20 आहे 20. मग 2 आणि x याच्यामध्ये काय चिन्ह असतं? हे बघा 2 आणि x याच्यामध्ये चिन्ह काय असतं? 2 गुणिले x असं असतं. कोणतं चिन्ह असतं? 2 गुणिले x. मग हे गुणाकार आहे. गुणाकार उजवीकडे गेल्यावर काय होणार? भागाकार. काय होणार? भागाकार. म्हणून काय होईल? x बरोबर 20 छेद किती? 2. टेबल येतो का? 2चा पाडा. 1 2 4 2 6 2 8 2 10 2 10 20 किंवा 2 1 2 2 1 2 आणि 2 0 0. म्हणजे x बरोबर किती झाले? 10. हे झालं उत्तर. कळलं आता साधे समीकरण? अजून एक बघूया, थोडस छोटस अवघड. एक छोटस घेऊ आपण. x छेद 4 इज इक्वल टू 7. नाही का? x छेद 4 इज इक्वल टू 7. हे 4 काय आहे? छेद आहे का नाही? हे न्यूमरेटर डिनोमिनेटर, अंश छेद. हा छेद इकडे गेला म्हणजे हा भागाकार आहे. x भागिले 4. उजव्या बाजूला काय होणार? गुणिले, बरोबर? म्हणजे x बरोबर काय होणार? 7 गुणिले 4. हे 4 इकडे गेले. x बरोबर किती झालं उत्तर? 28. समजलं सर प्रत्येकाला?
आता थोडस अवघड घेऊ हे पुसू. येस आय विल क्लीन दिस. ओके. येस. 2x अपॉन 4 हे 2x छेद 4 बरोबर 9. आता एक एक पायरी सोडवायची. हा पहिला भागाकार इकडे घ्यायचा आणि नंतर मग गुणाकार. 4 भागिले की नाही, उजव्या बाजूला गेले तर काय होईल, गुणिले. बरोबर. 2x बरोबर किती, 9 गुणिले 4. 2x बरोबर किती झाले मग, 36. 9 4 जार 36, 9 चौक 36. आता 2 आणि 1 याच्यामध्ये चिन्ह कोणतं आहे, गुणाकाराचं आहे. बघा गुणाकाराचं म्हणजेच हे गुणाकार इकडे गेला तर काय होणार, भागाकार. म्हणजेच काय होईल, x बरोबर 36 भागिले किती, 2. आता 1 ची किंमत किती येणार, भाग द्यायचा आहे. किंवा तुम्ही असा भागाकार करा, 36 भागिले 2 असा केला तरी चालेल. दुसरी 5वी 6वी सारखा नाही का. 2 1 जार 2, किती राहिले, 1 राहिला. रिमाइंडर 1 नाही का, भागाकार 1. आता वरून किती घेतले, 6. 2च्या पाड्यात 16 आहे का. 2 8 जार 16. एकच रफ काम करायचं इथं, याच्यात करायचं नाही. रफ स्केच हे कच्चं काम. मग उत्तर किती आलं, 18. भागाकार किती आला, 18. बघा, म्हणून x बरोबर 18. ओके, समजलं प्रत्येकाला, तुला समजलं. ओके, थँक्यू. ओके, बाय. चला.